श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीळा नंबर 211. भूतानंदाचे त्रिकाळ ज्ञानाबद्दल दुर्दैव. सर्वज्ञांनी भूतानंदाला गुराख्याचा ताप स्वीकारण्याची गोष्ट पूर्वी सांगितली होती. एके दिवशी तिच्या एका नातवंडाला ताप आला. मग ती सर्वज्ञांची ती लीळा आठवून नातीच्या पाठीला पाठ लावून झोपली आणि नातीचा ताप तिला आला. तो ताप 7 दिवसापर्यंत राहिला. ही गोष्ट भक्तजनांनी सर्वज्ञान पुढे सांगितली होती. मग ती सर्वज्ञांच्या दर्शनाला आली. सर्वज्ञांचे दर्शन झाले. सर्वज्ञांना दंडते घातले. श्रीचरणा लागली. मग सर्वज्ञ म्हणाले, भूतानंदा, तुम्ही म्हणे अलीकडे ताप घेत असतात. नाही जी, ताप कशाला घेईन. मग सर्वज्ञान पुढे सर्व गोष्ट सांगितली. यावर सर्वज्ञ म्हणाले, ही सिद्धी तुम्हाला होईल हो. ती म्हणाली, होईल तर होईल द्या, होईल तर होऊ द्या, ते काय वाईट आहे. सर्वज्ञ म्हणाले, तर तुम्ही असे करा, कोल्हापूरला जा. दर मुक्काम करीत जा. एका ठिकाणी एका मुक्कामाशिवाय दुसरा मुक्काम करू नका. नातेवाईकांना भेटू नका. पहिल्या मुक्कामाला 1 स्त्री भेटेल, दुसऱ्या मुक्कामाला 2 स्त्रिया भेटतील. अशा तुम्ही 4 जणी व्हाल. तिसऱ्या मुक्कामाला 4 जणी भेटतील. असे तुम्ही कोल्हापूरला पोचाल. तो पावे तो 7 भेटतील. पालखी कपडे घेऊन लोक स्वागतासाठी समोर येतील. देवतेचे पूजा साहित्याचे ताट येईल. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असे त्रिकाळ ज्ञान होईल. ती म्हणाली, हो जी. सर्वज्ञांना दंडते घातले. श्रीचरणा लागली. मग निघाली. तेव्हा रस्त्यात तिला एक बाई भेटली. ती म्हणाली, तू कुठं जातेस. मी कोल्हापूरला जाते. हो चल, मी पण सोबत येईन. असे नेवाशापर्यंत आल्या. श्री गोपाळ कृष्ण भगवान की